चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की नुकतेच आपले कॅग निवडले गेलेले आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे। तर त्या संदर्भाची माहिती पाहूयात। पहा प्रश्न काय येईल आपल्या परीक्षेमध्ये, तर भारताचे 15वे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, असा प्रश्न आहे। तर काय प्रश्न आहे आणखी एकवार पहा, भारताचे 15वे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। मित्रांनो आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक उत्तर आहे। तर आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट करा। तर पहा या ठिकाणी उत्तर काय आहे, तर के संजय मूर्ती। तर मित्रांनो कोण आहेत आता भारताचे 15वे नियंत्रक व महालेखापरीक्षक? के संजय मूर्ती। तर त्या संदर्भाची माहिती थोडक्यात आणखी एक्स्ट्रा माहिती पाहूयात काय आहे। तर पहा कॅगचा फुल फॉर्म काय, तर पहा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया। त्यानंतर कलम घटनात्मक कलम 148(1) नुसार त्यांना शपथ दिली जाते व त्यांची नियुक्ती केली जाते। त्याचबरोबर नियुक्ती पहा राष्ट्रपतीद्वारे केली जाते, मात्र ते काय राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाहीत। त्यानंतर पहा कार्यकाळ पाहू शकता, कार्यकाळ किती 65 वर्ष किंवा 6 वर्ष यातील जो अगोदर पूर्ण होईल इतका असतो। त्यानंतर पहा शपथ 3ऱ्या अनुसूचीनुसार देण्यात येते। त्यानंतर पहा मागील काही कॅग पहा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया मागील काही वर्षातील, तर पहा पहिले नरहरी राव आहेत। पहिले कॅग कोण होते, तर नरहरी राव। त्यानंतर पहा 13वे राजीव महर्षी 2017 ते 2020। त्यानंतर 14वे जी.सी. मुर्मू 2020 ते 2024। जी.सी. मुर्मू म्हणजे गिरीश चंद्र मुर्मू। त्यानंतर पहा 15वे के संजय मूर्ती हे आहेत, लक्षात ठेवा। आणि आपल्याला असेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तयारीत राहा। आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।